तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत खोपोली शहरामध्ये असलेल्या भव्य दिव्य नाईट रजनीचा क्रिकेट सामना बघायला. आणि आमच्या गावची सुद्धा टीम आहे. त्या गावच्या टीममध्ये असल्यामुळे आम्ही मॅच बघण्यासाठी आलो आहे. दीपक ब्रदर्स खोपोली यांच्या माध्यमातून भव्य दिव्य नाईट स्पर्धा आयोजित. सूरज पॅटर्न हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. ए सुन्या, तर आमच्या समवेत आहेत शीत. काय बोलतात? माझी पण जाम इच्छा आहे ही ट्रॉफी पोरांनी माराय भाई. 3 वर्ष आमचं गाव नवडेकाला दिला, दुसरा नंबर आला, त्याच्यानंतर कधीच नंबर आला. दर टायमाला आम्ही पहिली मॅच हारलो, दुसरी मॅच हारलो, पण शपथ माझ्या मनात जाम आहे की या टायमाला पहिली ट्रॉफी यावी. संदीप शिंदे हे आमचे ओपनर बॉलर आहेत. कशा प्रकारे आज खेळ करता दाखवता येईल तुम्हाला? काय नाही, एकच विषय असा आहे की 6 बॉल फक्त आपल्याला चांगले टाकायचे आहेत, तेवढंच करणार. बाकी टीम बघेल बाकी, आणि चांगलं काहीतरी सांगत जाईल. ठीक आहे. आमच्या संघ सगळे इथं बसलेत, गावातले मंडळी. तर कशा प्रकारे स्वप्नील शिंदे सुद्धा आहेत आपल्यासोबत. त्याच्या समवेत विवेक शेलार उर्फ दादू आज बॉलिंगच्या पटलावरती दिसतील का नाही काय माहित नाही, पण बघूया. बॉलिंग टाकणार आहेत का राज शिंदे? बघूया, चान्स भेटला तर नक्की टाकू. चान्स भेटला तर नक्की चान्स. स्वप्नील शिंदे आज कुठेतरी पडद्या मागे. कारण की राज शिंदे यांना चान्स मिळावा, टीम मध्ये नवीन प्लेयरांना चान्स भेटावा, म्हणून आम्ही मागं आज प्रेम शिंदे, त्यानंतर शार्दूल शिंदेला पुढच्या वेळेस चान्स भेटणार आहे. तर तसेच रोहित शर्मा यांनी प्रतीक गायकवाड हे सुद्धा एक ऑलराऊंडर आहेत. तुमचं काय म्हणणे आहे प्रतीक? काय म्हणणे तुमचं या मॅचच्या रचनेबद्दल? काय नाही, या वर्षीचे टुर्नामेंट आपल्याला फायनलला जायचं आहे आणि फायनल जिंकायचे आपल्याला यावेळेस. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. चला वळूया मैदानाकडे. हा, तर मित्रांनो, अशा प्रकारे टॉस सुद्धा आपल्या संघाने जिंकला आहे. टीम प्रकाशनगर खोपोली. आपण टॉस जिंकून आता बघूया. आपले कॅप्टन येणार आहेत, त्यांना विचारू की प्रथमतः संदीप शिंदे, आपण टॉस विन झालेले आहेत, तर तुमचं काय म्हणणे, काय घेतलं पाहिजे? क्षेत्ररक्षण. प्रथमतः क्षेत्ररक्षण आहे. काय तुमचं असेल की तुम्ही समोरच्या खेळाडूला काय कितीपर्यंत अडवण्याचा प्रयत्न कराल? 40-45 धावामध्ये अडवायचा आम्ही प्रयत्न 100% करू, आणि त्यात आम्ही यशस्वी करू. ऑब्विसली, म्हणजे एक 40-45 धावा तुम्ही करू शकता सेकंड इनिंगला. म्हणजे तुमचे फलंदाजच्या हिशोबाने एवढा रन तर पाहिजेच. तुम्ही किती रनाची ओव्हर टाकू शकता पहिल्या ओव्हरमध्ये? आणि सर्कलची ओव्हर टाकतो, प्रयत्न करेल 8 ते 10 रनाच्या आत ओव्हर टाकायचा प्रयत्न करेल. चला वळूया मैदानाकडे. तर सुंदर असं आपण टॉस विन झालेलं आहे. आता एक सामना चालू आहे मैदानामध्ये, तुम्हाला मी दाखवतो. कॅप्टन आता आम्ही टॉस जिंकलेलो आहे, आणि आमची स्ट्रॅटर्जी अशी आहे की आम्ही फिल्डिंगच घेणार आहे पहिले, कारण की कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. आमचा पहिला बॉलर संदीप शिंदे बघू शकता तुम्ही, आणि त्यांचा इंटरव्ह्यू झालेला आहे. आणि टॉच उडवायला सुनील चव्हाण गेले होते. त्यांचं लक आहे, खूप वर्षांनी त्यांनी लक ट्राय केला होता, पण त्यांचा लक सक्सेस झालेला आहे. तुम्ही त्यांना सुद्धा विचारू शकता. काय बॉलिंग आहे ना, बॉलिंगच आहे. तर प्रिन्स ऑफ प्रकाशनगर सुनील चव्हाण एक मोठे खेळाडू आहेत, सध्याच्या क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे. तर कशा प्रकारे आज खेळ दाखवाल साहेब तुम्ही? प्रयत्न करू की आपला प्रकाशनगर संघ जिंकायला. खूप जास्त अपेक्षा आहेत संघाकडून. संघाचं काम तसं व्हायला पाहिजे, तर संघ नक्की जिंकेल. प्रथमतः क्षेत्ररक्षण घेऊन तुम्ही कशा प्रकारे इथं फिल्डिंगचं नियोजन कराल? आमचं नियोजन आहे की त्यांना 40 धावांवर आम्ही रोखू. आता बघू ग्राउंडमध्ये आमचे बॉलर काय बॉलिंग टाकतात, त्याच्यावर डिपेंड आहे का ते किती टार्गेट देतील. चला, खूप वर्षानंतर लक ट्राय केलेला सुनील चव्हाणनी मला बोलले की मी जातो टॉसला, आणि टॉस सक्सेस घेऊन आलेत ते. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच टॉस वर्ष मी टॉसला जात नाही सध्या तरी, ॲज अ प्लेअर म्हणून खेळतो. कॅप्टन दुसरे जातात, पण मला आज जाऊ बघू जरा टॉस काय होतं आपल्या मार्फत. 5-6 वर्षानंतर लक आजमू. म्हणजे 8 टॉस झाले, म्हणजे मॅच पण नक्कीच तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत मॅच घेऊन जाल. फायनलच्या
संघामध्ये तुम्ही नक्कीच प्रवेश कराल साहेब. प्रयत्न तेच आहेत आमचे. बघू, भेटू तुम्हाला नंतर. तर मनोज केदारी, आज तुम्ही प्रथमतः टॉस विन झालेले आहेत. तर तुमचं काय म्हणणे आहे? तर टीमनी तर तुमचा निर्णय घेतला क्षेत्ररक्षण घ्यायचं आहे. कशा प्रकारे धावा रोखण्याचा तुमचा प्रयत्न कराल तुम्ही आज? आमचा पहिला बॉलर म्हणजे संदीप शिंदे प्रकाशनगरचा एक्सप्रेस बॉलर. जर त्याची ओव्हर चांगली पडली 10-12 रनाची तरच आमचे पुढचे बॉलर सुधारतील आणि त्याच्या टप्प्यावर टप्पे टाकून कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करतील आणि 40 ते 45 धावा रोखण्याचा प्रयत्न करतील ते. ठीक आहे, म्हणजे असं तुमचं एक टार्गेट असेल की तुम्ही 40 धावापर्यंत तुम्ही सेकंड इनिंगला फलंदाजी करू शकता, एवढी तुमच्यामध्ये क्षमता आहे. हो, आमचे बॅट्समन 2 आहेत ना ओपनिंगचे, ते जर टिकले तर ते 3 ओव्हरीमध्येच 50 रन मारतील. नाहीतर मग आमची जर लाईन लागली तर आमचे 10च्या 10 बॅट्समन 6 मारण्याच्या नादामध्ये सगळे आउट होतील. ठीक आहे, चला. तसंच सिनियर खेळाडू म्हणून अल्लाउद्दीन अन्सारी यांना सुद्धा आपण विचारू का त्यांनी आज ते मॅच बघायला आले त्यांच्या गावकीची. कशा प्रकारे खेळ केला पाहिजे, तुमचं काय म्हणणे आहे साहेब? चांगलं करायला पाहिजे आणि कमीत रन द्यायला पाहिजे बॉलर लोकांनी. बघू आता मॅचमध्ये काय होतं. ठीक आहे, चला. तर थोड्याच वेळामध्ये मॅचला सुरुवात होणार आहे. प्रकाशनगर संघाने सर्वप्रथम टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण घेण्याचं ठरवलं आहे. तर आपण बघूया कशा प्रकारे ते खेळ करतील. आज आपण स्वतः मैदानामध्ये शूट करणार आहेत. त्यांना ऑल द बेस्ट आपण देऊया आणि बघूया थोड्या टायमाने मॅचला सुरुवात होईल. तर आपल्या समवेत प्रसाद पवार सुद्धा जॉईन झालेले आहेत. तर आज प्रकाशनगर या संघाने सर्वप्रथम टॉस जिंकलेला आहे. तर क्षेत्ररक्षण घेणारे तर तुम्ही पण एक या संघाचे खेळाडू आहात. कशा प्रकारे खेळ केला पाहिजे मैदानामध्ये, काय अपेक्षा आहे तुम्हाला? माझी एकच अपेक्षा आहे, सर्व प्लेयरांनी आपला 100% द्यायचा आहे. 100% जो प्लेयर देईल तेव्हाच मॅच जिंकली जाईल. सर्वांनी एफर्ट द्या, 100% विजय आपला देईल. तुम्ही सुद्धा काही वेळेमध्ये या संघामध्ये खेळ होते, पण आज तुम्ही बॅकफुटला कुठेतरी दिसताय, काय कारण आहे या गोष्टीचं? सध्या प्रॅक्टिसमध्ये नसल्यामुळं मी बॅकफुटला आलेलो आहे. कारण की जर प्रॅक्टिसच नसेल तर गेम होणार नाही. त्यामुळं मी संघाला बोललो आहे का मी थोडा रेस्ट घेतो. मी ज्या दिवशी प्रॅक्टिसमध्ये येईल तेव्हा मी इन टीम खेळ. ठीक आहे, सुनील चव्हाणबद्दल तुमचं काय म्हणणे असेल तर या इकडे. सुनील चव्हाण यांच्याबद्दल काय म्हणणे असेल तुमचं साहेब? सुनील चव्हाण यांना एकच म्हणणं आहे का त्यांनी टिकून खेळायचं आहे. ते चांगले एक बॅट्समन आहेत ओपनर. त्यांनी जर 100% आपला दिला तर 100% आपण मॅच जिंकू. साहेब तुमचं काय म्हणणे? प्रसाद पवार काय बोलतायत? प्रयत्न चालू आहेत आमचे. तुम्ही जिंकल्यावर ही रील्स टाका, हरल्यावर नाही तर लोक आमची मजा घेतील साहेब. त्यामुळे जरा साहेब हा ब्लॉग आहे, मोठा ब्लॉग असणार आहे हा. त्यामुळे हारो जी ती मैदानामध्ये होतच असते. त्यामुळे हा ब्लॉग तर 100% येणार आहे साहेब. प्रयत्न करू आम्ही जिंकण्यासाठीच आम्ही आलो या मैदानामध्ये. प्रसाद पवार यांच्या जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा राहून उभे राहू. ते सुद्धा या संघाचे एक मानकरी होते काही वर्षापूर्वी, पण आज ते संघाबाहेर. त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? त्यांना ते प्रॅक्टिसमध्ये नाही आहेत, त्यामुळे ते मॅच पण खेळत नाही आहे. नवीन खेळाडूंना त्यांनी संधी दिली त्यांच्या जागेवर. त्यांचा मोठा मन आहे, नक्कीच पुढच्या मॅचमध्ये ते कमबॅक करतील. ठीक आहे, तुम्ही काय शुभेच्छा द्याल प्रकाशनगर संघाला? सर्व प्रकाशनगर संघाला एकच शुभेच्छा आहे, चांगला खेळा आणि मॅच जिंकून या. मॅच कोणी जिंको, हे क्रिकेट हे हारो जिथं होईत असतं, पण आपण आपले 100% द्या आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करा. माझं एक म्हणणं आहे की मेरिटनुसार खेळू. मेरिटनुसार म्हणजे काय, तर आपण बघताय ना पहिले 2 ओव्हर येतात, पहिले 2 जिंकले
साईडने जरा सगळ्यांनी कॅचिंग ड्रॉप करून हां बिंदास खेळा अजिबात घाबरू नका. प्रेशरमध्ये आणि ही नाईट टुर्नामेंट पहिली आहे पहिली जनताची मग तुम्ही 100% या जागेवर ड्रॉप करू नका. बॉल आतमध्ये ठेवा. तुम्ही स्पीड तर नाही पाहिजे मला सगळ्यात महत्वाचं 4 खातोय दररोज काय पण बॉल सोडायचे म्हणून सोडतोय 6 बॉल विचार करून प्रॉपर बॉल टाका. 2 6 कसे पण जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या सोडली का डोक्याला हात लावून हे बंद करा. सुटल्या होते पहिले रिसिव्ह करा. कारण त्या सुटल्यावर असं नाही का तो रन आउट व्हायची पण शक्यता होती. बिंदास खेळा काय घाबरू नका. बिंदास खेळा कॅची पकडा आतमध्ये बॉल ठेवा. रनआउट असेल तर रनआउट ऑफ साईडला जाम लांब आहे. ऑफ साईडला टाका. जवळजवळ काय टाकायचे ऑफ साईडचे बाहेर काढा. हा तिथे टाका तो बाहेर काढा. अरे लाईनी द्या लाईनी. सुनील चव्हाण सूरज पॅटर्न खोपोली नगर परिषदेचे ओपनर बल्लेबाज आहेत. आज मैदानात कुठेतरी चमकताना दिसतील. बाहेर कुठल्या साईडला जायचं. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपण खेळपट्टी बघितली. अतिशय सुंदर अशी खेळपट्टी बनवली आहे. दीपक ब्रदर्स खोपोली या भव्य नाईट ओरम आर टेनिस क्रिकेटमध्ये अतिशय सुंदर खेळपट्टी बनवली. एकदम धडाकाबाज आहे. खतरनाक क्वालिटीची बनवली आहे. बघूया आता आपला संघ कशा प्रकारे इथे खेळ करेल. प्रथमतः क्षेत्ररक्षण आहे. तर चलो बघूया आपण कसा खेळ खेळला जातो तो. तर बघायला भेटेलच आपल्याला. तर बघूया आपण मस्त कशी टुर्नामेंट होते काय होते. चला
चेंडू होता 5 रायना पंचांकडे अपील केली गेली आणि अपील यावेळी फेटाली चेंडू दिला निर्धाव 2 चेंडू असतील अद्याप पदापर्यंत संपला आणि वेदा असतील सचिन सर असतील जबरदस्त पंच या सामन्याला लावले स्कोरर आमचे नरेश दलवे साहेब असतील बाई जाम काम काढलं आमच्या पोरांचा जाम रन झालाय आता काय होतंय बघावं लागल पण डेंजर बेकार आहे तो हायटेड पोऱ्या त्याची हाईट कसली आहे आणि त्याच्या समोर टाकता नाही लोक गेला दुसरा मला तर 8 असता आणि जेल पकडला फलंदाज यावेळी बाद होतोय चांगली क्षेत्ररक्षक आणि विकेट आपण बाद मोशनीचा जोरात टाकतो मला सन्मान्य विशालजी उशीर साहेब यांना सुद्धा सन्मान्य विशालजी उशीर तर अंदाजे षटकार फक्त पाहायला भेटतात फलंदाजांच्या बॅटीतून फलंदाजाला निर्धाव चेंडू टाकावे लागतील आणि क्षेत्ररक्षक चांगलं काम करतोय आणि फलंदाज पुन्हा होतो बॅटिंग बाद चांगला क्षेत्ररक्षक यावेळी प्रकाशचंद्र संघाच्या उर्वरित चेंडूमध्ये फटकेबाजी करतोय अरे हे कॅच कोणच ना कॅचवर ठेवत हे बिबट्या. धावतात आणि झेल सुटला अरे इकडे खाली कोणच नाही किपरला पण कोण नाही आणि बॉलरला पण कोण नाही ए साई इकडे पण कोण नाही खाली बॉलर नाही इकडे किपर नाही आईच्या गावात 55 धावा फलकार लागले पण चांगला टार्गेट आमच्या पोरांची पलापल चालले कॅच पकडायला एक नाही धडावर एक शाना ना आमच्यात आणि चांगला पाडला त्यांनी केला नो होता परत नोट आउट डाबले आहे विकेट आणि फलंदाज होतोय बाद अवांटीचे मास्टर जबरदस्त चेंडू होता वटचा चेंडू होता पण पंच आमच्याकडे बोलतात आणि सांगतात की हा आव्हानचं नाव आहे दाफलक 1 ने पुढे सरकलाय दाफल का झाला त्यामध्ये आणि पंच काम करतोय क्षेत्राचे चेंडू फेकणार आणि यावेळी रनआउट होतोय फलंदाज पंधरा आहे ना सुद्धा आपण पाहतोय यावेळी फलंदाज परत वर्ल्ड वाईड सोल्युशनचे मालक अभयजी तिवारी यांचे अनाउन्समेंट होते ते लाईव्ह मॅच बघतात त्यांनी पण प्रकाशनगर टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत तर त्यांचं मनपूर्वक आभार सागर समोर यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक झालं आणि अमित पवार साहेबांकडनं सुद्धा 1000 रुपये म्हणजे 2000 रुपये या फलंदाज संदीप गाडवेसाठी प्रयत्न चांगला होता प्रयत्न खूप सुंदर असा वाटला होता पण क्षेत्ररक्षकाने केले कमाल आणि चेंडू अडवला मित्रांनो अशा प्रकारे आमच्या टीमला जाम रन मारलाय 60 प्लस मारला तर बघूया आता आपण कशा प्रकारे आपला बॅट्समन लोक कसे खेळ करतायत हे सुद्धा बघणं गरजेचं राहील आपल्याकडे पण बॅट्समन चांगले आहेत चांगले खेळतात आपले बॅट्समन आपण देखील रन चेस करू शकतो काय पीच बनवली आहे लाजवाब आणि ती खेळाडूंना जशा प्रकारे पीच हवी असते तशी पीच मात्र आपण बनवली आहे त्यात तुम्ही दोघांचं नक्कीच आपण या दीपक ब्रदर्स खोपोली यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत नक्कीच केशव आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो कारण की खूप सुंदर अशी पीच आपण बनवली आहे नक्कीच तुमचं तर मनापासून स्वागत तर अशा प्रकारे आमची ओपनर जोडी चाललेली आहे या ठिकाणी सुनील चव्हाण तुमच्या वाडीतून तुमचं सुद्धा सरचे स्वागत करूया विजयासाठी 24 चेंडू आणि नल्लू सर जिंकण्यासाठी 61 धावेची गरज आहे काय वाटतं या धावा होऊ शकतात का कारण सुनील
तर मित्रांनो अशा प्रकारे 24 बॉलमध्ये 61 धावांची गरज आहे टीम प्रकाश नगर या संघाला. बघूया आता आपले खेळाडू कसे खेळ करतात. चला हा सर चांगलं फलंदाजी करतो, बरोबर आक्रमण आणि आक्रमणाची भूमिका घ्यावी लागेल त्याला. पण 30 सर्कलमध्ये हा चेंडू अडवला गेला, चेंडू फेकणार तोपर्यंत चांगली रनिंग यावेळी होते. 10 फलक 1ने यावेळी पुढे षटकात किमान 15+ धावा तरी आल्या पाहिजे. शॉट रे आणि चेंडू आला, पंचांचा इशारा येतो, आला लल्लू सर दमदार चांगला कडक षटकार. जबरदस्त जमिनीवरचा फटका, सर्कलमध्ये चेंडू अडवणार, चेंडूचे फेके करणार एक धाव. यावेळी संयम केली खेळतोय सुनील चव्हाण. जबरदस्त फटका यावेळी 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक खराब होतोय. क्षेत्ररक्षण करणं चांगलं गरजेचं, एक धाव यावेळेला वाचवणे गरजेचं. परीक्षक एक जबरदस्त चेंडू होता यावेळी, सुंदर चेंडू होता, चेंडू झाला त्यामध्ये पण हा चेंडू अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं मैदान सुभाषनगरच्या खेळाडूंकडून. धावा पूर्ण होतात त्यामध्ये 2 धावावर आहेत, त्यामध्ये 21 आणि 40 धावेची अजून गरज. चेंडू मारायचा होता, चांगला प्रयत्न होता, तर प्रयत्न फसला, मदत करावी लागेल. जबरदस्त फटका, संयम दिला चेंडूला यावेळी फलंदाज सुनील चव्हाण याने. 10 फलक 1ने पुढे सरकलाय. 10 फलका बघूया गुड्डूचा पुढचा चेंडू प्रफुल साठी. जबरदस्त फटका आहे, पण चेंडू सरकलेला, लांबच मारला रे, आलाय हा चांगला मारला. कमांडीचे मास्टर. बघूया 17 धावा 10 फलकावर विजयासाठी पाय चांगला पाठला करतोय प्रकाश नगर संघ. 61 धावेचा 44 धावा 10 फलकार आतापर्यंत लागलाय. अवांतर धावेचा पंचांचा इशारा आहे. 10 फलक 1ने जबरदस्त लढत आणि पॉवरफुल आला हा षटकार, कडक असा कमांडीचे मास्टर. भाई साला दा मैच आले मैच में ट्विस्ट आया है भाई. चोट आता मध्ये येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 10 धावांची. लल्लू सर असं वाटलं नाही की 61 धावांचा पाठला प्रकाश नगर संघ करतो, पण आक्रमण भूमिका करतोय फलंदाज. विकेटची कमाल आणि फलंदाज करतात त्यावेळी आपण पाहतोय चमत्कार. यावेळी 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना अजूनही प्रेक्षक आम्हाला विचारतात की विशाल उशीर आहे. नक्कीच ठीक आहे. गायकवाड यांचा संघ हाळ संघ सुद्धा आपल्याला या मैदानात दिसेल खेळताना येणाऱ्या 28 तारखेला. 10 फलकावर आहेत त्यामध्ये अजित शेवटचं षटक आणि जबाबदारीचं षटक, अंतिम षटक. जबरदस्त फटका सुनील चव्हाणच्या बॅट मधून यावेळी चेंडू आलाय. ए दिमागाने मारा भाई, बरोबर ढकला दिमागाने. डीजे मास्टर 5ला 6 2 चौकार लागवले भाई, मार खत्म कर गया. प्रफुल शाखेकडनं आणि 5,000 रुपये मात्र इथं देण्यात आले. षटकार जबरदस्त फटका यावेळी संयम केले. यावेळी आपण पाहतोय सुनील चव्हाण याच्या बॅट. त्याला माहितीये सामना चांगले फटकेबाजी, चांगला आक्रमण आणि संयम केले यावेळी पाहायला भेटले. यावेळी पंचांकडे पाहत राहिला, पंचाने अवांतर धावेचा इशारा दिलाय. 10 फलक 1ने पुढे सरकलाय. 10 फलक 4ला 4 पाहिजे रे. बिनबाद चांगली सुरुवात यावेळी प्रकाश नगर संघाची. काय जबरदस्त 61 धावांचा पाठला केला जातोय. जिंकलो, चल जिंकलो. आणि जे सही जीत गए. जिंकलो भावा 100%. विशाल उशिरे कवी कम ऑन यार, ओपनर जोड़ी. ए ओपनर जोड़ी है भाई, विकेट नहीं लिया. ज्याला कुठं काय आणि किती बोलावं हे माहिती
हे खेळाचं मैदान आहे. मी साहित्यिक आहे, फार बोलणार नाही. जो सगळ्यांना तो विकेट घेतो, त्याच्या शरीरामध्ये आला आहे. एका विशिष्ट वेल प्लेड, वेल प्लेड. तो विकी भाऊ असतो, मला खूप प्रचंड आवडतो. कारण मागच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे फार ठराविक माणसं असतात. आपली जबाबदारी सुद्धा तेवढीच आहे की त्याच्यावर प्रेम करणारे, त्याच्यावर प्रेम करण्याची आपली जबाबदारी आहे. हा इकडे बघ लवकर बाब्या. किती धावा आल्या? किती आलं सगळ्या? विक्रम रेकॉर्ड सेव असतील तर नशीब असते मॅन ऑफ मॅचचे किताब प्रदान करायचे. हे भाऊनी पण मॅच खतरनाक काढली हा भाई. जबरदस्त जबरदस्त. यांनी संजय सोळंकी यांची संपर्क साधायचा. काजवाडी संघाचे कर्णधार आणि खालची पुरी संघाचे कर्णधार सुनील पुरी साहेब आणि काजवाडी संघाचे कर्णधार लगेच आपण संजय सोळंकी यांची संपर्क साधायचा आहे. विक्रम गायकवाड आपण सुद्धा इथे बाब्या इकडे बघ बाब्या. चला खालची उघडी संघाच्या अतिरिक्त खेळाडू उपस्थित झाले. तर काजवाडी संघाच्या अतिरिक्त खेळाडू काजवाडी विरुद्ध खालची उघडी. काजवाडी संघाची सर्व्हिस जोडी मात्र मैदानात होते. इकडे लवकर बघ, इकडे बघ. ट्रॉफी दाखव, ट्रॉफी दाखव, ट्रॉफी दाखव. तर मित्रांनो अशा प्रकारे इरफान बनेरे आम्हाला भेटलेला आहे. हा खेळाडू आपल्या गावामध्ये राहायचा, लहानाचा मोठा प्रकाशनगरमध्ये राहिला, पण शेवट करायला तो कालच्या खोपोलीत गेला. आज जर आपण जर आपल्या गावात अजूनपर्यंत राहत असता तर संघाचा एक तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पहिली मॅच जिंकलो आहे. तर तुम्ही ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा, शेअर करा.